आज बनवलेले आहेत आलू पराठे, घरात सर्वांच्या आवडीचे। तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, 4-5 शिट्ट्या करून मस्तपैकी स्मॅश करून घेतलेला आहे। वाटण तयार करून ठेवलं होतं, आलं लसणाची पेस्ट आणि काही बेसिक मसाले, भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून भाजी तयार करून घेतली। भाजी थंड झाली की नेहमीप्रमाणे कणिक भिजवून घेतलेली आहे, त्यामध्ये भरपूर असं बटाट्याचं सारण घालून मस्त तांदळाची पिठी लावून पराठे पातळ लाटून घेतलेले आहेत। पराठा गरम असतानाच त्यावरती भरपूर तूप घालून आणि पुदिन्याची आंबट गोड चटणीसोबत हा पराठा अतिशय टेस्टी लागतो आणि ही चटणी मी घरीच केलेली आहे। शिवाय सॉसपेक्षा ही चटणी आहे ती खायला अतिशय टेस्टी आहे, शिवाय हेल्दी आहे आणि ही चटणी महिनाभर आरामात फ्रीजमध्ये खूप चांगल्या स्थितीत राहते। तुम्ही कोणत्याही प्रकारचे पराठे, थालपीठ किंवा पाणीपुरी, शिवाय ओली भेळ असू द्या, मस्तपैकी या चटणीपासून तुम्ही तयार करू शकता। झटपट तयार होते, खूप कमी साहित्य लागते।